आईला. हे बघा, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, आईशिवाय बापाची ओळख नाही, तसं मणिराम महाराजाशिवाय देवाची ओळख नाही. जर मणिराम महाराज इथं आले नसते तर तुमच्या मनी रामच नसता. जर मणिराम महाराज आले नसते तर तुमच्या मनी रामच नसता. पण ही मणिरामामुळं तुमच्या सगळ्यांच्या मनात मणिराम बसलेला आहे. बरोबर आहे ना? मणिराम महाराजामुळं 52 काल्याची बग्गी कुणामुळं? मणिराम महाराजांमुळं. कळलं? 52 काल्याची बग्गी कुणामुळं? मणिराम महाराजामुळं. एवढं बग्गीला वैभव. गजानन महाराज 3 दिवस इथं कुणामुळं? बळीराम महाराज मणिराम महाराजामुळं. जीवन मेलेलं कुत्र जिवंत कुणामुळं? मणिराम महाराजामुळं. आरतीत कुत्रे गायन करतात कुणामुळं? मणिराम महाराजामुळं. इथं आलेलं कुत्र आरतीतच देह ठेवतं कुणामुळं? मणिराम महाराजामुळं. मी आलो कुणामुळं? मणिराम महाराजांमुळं. त्यांची महती मला मागच्या वर्षी विशाल महाराजांनी सांगितली, कारण माझ्या अगोदर त्यांचंच कीर्तन होतं. त्यांनी सगळी महती मला इथली सांगितली आणि म्हणून आलो मी मणिराम महाराजांमुळं. कळलं? लक्षात ठेवा, माझ्या मनात इथं आलं मणिराम महाराजामुळं. कळलं माझं बोलणं? हे संताशिवाय नाही ना कळणार. संताशिवाय हे कळणं शक्य अजिबात हे कळणं शक्य नाही. महाराज लक्षात ठेवा, लक्षात ठेवा माझं बोलणं काय तर आहे.